नमस्कार मित्रांनो, मी फ्रेश झालेलो, एकदम फ्रेश आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6। तर मी रेडी होऊन चाललेलो आहे ओंकारच्या घरी टिळक नगरला। तर काय झालं की आपण आंबे मागवले, तुम्हाला माहितीच आहे मी कोकणातून आहे आणि तुम्ही थंबनेल पण बघितलेलंच आहे की आज आपण बनवणार आहोत आमरस। मम्मी आणि बहीण गावी गेलेले आणि मी एकटाच घरी, तर बोललो काय करू शकतो आपण, कुठे फिरायला तर मी जाणार नाही, मग बोललो घरी बसून काय करूया, तर आपण आमरस बनवूया। तर बस आजचा व्लॉग तोच होणार आहे। तर आता म्हणजे आज तारीख आहे 6 तारीख, तर आता मी चाललो ओंकारच्या घरी। तर काय झालं की मी जे आंबे मागवलेले ते सकाळी 5:30 वाजता आलेले ह्याच्यातून बसमधून, आणि तो बसवाल्याने एवढे 15-20 कॉल केले। बिचारा असा म्हणजे एवढा चांगला माणूस आहे ना, त्याने 15-20 कॉल केले मला, आणि मी झोपेत होतो, मी उठलेलो ना, कारण की 5:30 वाजता बस आलेली इथे पनवेलला, तर मी गेलो नाही। मग आता तो ते आंबे जे होते ते सांताक्रूजला होते आणि ओंकार तिथेच अंधेरीला आहे, मग तिथून ओंकार घेऊन आता त्याच्या घरी गेलाय। आता आपण जाऊया तिकडे, बसूया, आंबे कसे आहेत ते बघूया, खाऊया 2-3 तिकडे, काकींशी गप्पा मारूया ओंकारच्या मम्मीसोबत। ओंकार मे बी नसेल घरी, पण आपण जाऊन तिथे गप्पा मारू आणि मग घरी येऊ, आणि उद्या आपण जे आहोत ते आमरस बनवणार आहोत। तर चला आता आपण निघतो आहोत टिळक नगरला, ठीक आहे। आणि हे स्पेशल रेसिपी होणार आहे, कारण की मी यूट्यूबला 10-12 व्हिडिओ बघितले आहेत आणि त्यातल्या सगळ्याचं मिक्स करून आपण आमरस बनवणार आहोत, ठीक आहे। तर चला मी आता रेडी झालेलो आहे, म्हणजे नॉर्मल रेडी झालेलो आहे, फ्रेश झालो आहे। आता सकाळपासून असाच पडून होतो, काय केलं नव्हतं घरात, म्हणजे साफसफाई केली आणि खाल्लं आणि झोपून होतो। तर आता रेडी झालोय, चला डायरेक्ट टिळक नगरला भेटू आपण। काकी आमरस कसा बनवायचा? साखर घ्यायची, आंबा घ्यायचा, आंबा सोडून घ्यायचा, आंबा धुवायचा, धुतलेला आंब्याला काय करायचं, गरम पाण्यामध्ये टाकायचा, गरम पाण्यामध्ये कशाला टाकायला पाहिजे, काहीतरी जोक करतो। नीट सांग लवकर। आमरस कसा करायचा? उद्या करायचा आहे मला, तर आमरस कसा करायचा? आमरस तुला करायचा ना, तर मला काय विचारू, तुला माहिती आहे तुला चाय पण बनवता येते। मी तसा व्हिडिओ बघितले आहेत। मी पण व्हिडिओ बघितले, मी ज्या व्हिडिओ बघितले आहेत त्या बनवता येत नाही, मला पेटा येतो। अरे पण टेन्शन घ्यायला नको ना, ह्याच्यावर दाखवतात ना आमरस कसा बनवतात ग, सांग त्याला। अगं आमरस कसा बनवायचा ते सांग। रस काढायचा, साखर टाकायची, वेलची घालायची आणि दूध टाकायचं आणि मिक्सर मध्ये झालं आमरस तयार। तर आता आपण आलेलो ओंकारच्या घरी, बसलेलो, मी काकींना विचारलं की आमरस कसा बनवायचा ना, काकींनी सांगितलं ना ओंकारने सांगितलं, पण श्रद्धाने सांगितलं, ओंकारची जी बहीण आहे आमची बहीण, तिने सांगितलं। तर आता आंबे इथून घेतलेले आहेत, तर जाऊया घरी। आणि आंबे थोडे कच्चे आहेत, होप की उद्यापर्यंत रेडी होतील, कारण की आपल्याला व्हिडिओ तर बनवायचे आणि आमरस तर बनवायचंच आहे। आणि तुम्हाला म्हणजे स्पेशल रेसिपी मला द्यायची आहे, मास्टर शेफ श्रीधरकडून जी स्पेशल रेसिपी आहे ती तुम्हाला भेटली पाहिजे, त्यासाठी तर मला व्हिडिओ नक्कीच बनवावी लागेल। तर ती तुम्ही बघितलं म्हणजे व्हिडिओ आली याचा अर्थ आमरस तयार झालेला आहे, ठीक आहे। तर आता फटाफट इथून निघूया, वाजले आहेत 8:30 आणि थोडासा पावसाचं वातावरण इथे झालेलं आहे, तर देव करू आणि आपण घरी जाईपर्यंत पाऊस नको पडायला, ठीक आहे। तर आता सगळ्यांना टाटा बाय बाय करूया आणि आपण निघूया घरी। तर नमस्कार मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि मी घरी आलेलो आहे आणि अजून फ्रेश नाही झालो। तर आता सकाळचे वाजलेले आहेत 11 आणि पावसाचं वातावरण आहे। हे बघा, जो क्लायमेट झालाय ना बाहेर तो तुम्हाला मी दाखवतोच, पण प्रॉब्लेम काय झाला की आपल्या फोनला चार्जिंग आहे 2% आणि शूट करायचं होतं, तर कॅमेरामॅनला मी बोलवलेलं, तर आपला कॅमेरामॅन अजून आलेला नाही आहे आणि त्यात लाईट पण नाही आहे। तर बघूया, थोडा वेळ थांबू आपण आणि वातावरण मी तुम्हाला दाखवतो काय वातावरण झालं आहे। बघा, एवढं तुम्हाला छान दिसत नसेल, मी बॅक कॅमेराने व्हिडिओज घेतो आणि त्या तुम्हाला दाखवतो। वातावरण खूप छान झालेलं आहे आणि विचार चालला आहे की म्हणजे आमरस बनव, म्हणजे मुंबईतल्या लोकांचा ना आता प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती की आंबे खाऊ की कांदा भाजी खाऊ, हा त्यांना विचार पडलेला आहे, कारण की वातावरण असं झालेलं आहे की आंबे खायच्या सीझनमध्ये मे महिन्यामध्ये
पाऊस पडतोय, तर आपण जसं ठरवलंय आपण आमरसच बनवणार आहोत आणि खूप अप्रतिम अशी रेसिपी आपल्याला भेटलेली आहे. म्हणजे श्रद्धाने तर सांगितलेली ती तर आहेच. अजून एक इकडे मी गेलेलो तर काकी आहेत, त्यांना भेटवूच आपण एक स्पेशल ब्लॉग बनवतो त्यांच्यासोबत. तर त्यांनी आपल्याला एक रेसिपी दिलेली आहे, तर त्या अकॉर्डिंग आपण आमरस बनवणार आहोत. तर मी आता फ्रेश होऊन घेतो, तोपर्यंत लाईट पण येईल, फोनला पण चार्ज होईल आणि आपण ब्लॉग कंटिन्यू करू. तर आता वाजलेत संध्याकाळचे 5 आणि मी फ्रेश झालेलो आहे. आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती, ते पनवेलला आल्यापासून खूप प्रॉब्लेम फेस करतो मी. पाऊस पडतोय ना तशी लाईट जाते, तर नशीब 4 वाजता लाईट आलेली. 1 तास आपला फोन चार्ज झालेला आहे की आपला ब्लॉग कंटिन्यू होऊन जाईल. आणि सगळा सेटअप जो आहे तो मी किचनमध्ये रेडी केलेला आहे. म्हणजे मला जे जे सामान लागणार आहे ते इथे मी काढून ठेवलेलं आहे. हां इथे, तर ते सगळं मी काढलेलं आहे. पण प्रॉब्लेम काय झालेला आहे की लाईट गेली आहे, तर मग मिक्सरला लावायचं होतं सगळं सामान, ते राहिलेलं आहे. तर आपण थोडा वेळ थांबू आणि बघू लाईट येते का. तर बाकी सगळं तर रेडी झालेलं आहे. 10 मिनिटात आपला आमरस तयार होईल. आणि आपण 2 स्पेशल गेस्ट बोलवलेले आहेत जे म्हणजे आपल्या इथे आमरस ट्राय करायला येणार आहेत. तर आता आपण त्यांची वाट बघतो आहे, जे आपलं म्हणजे आपण जो आमरस बनवणार आहे तो ट्राय करून सांगतील की कसा झाला आहे. तर जास्त नाही, अजून थोडा वेळ. मग आता मी पूर्ण तुम्हाला रेसिपी दाखवतो. आता जो ब्लॉग येईल याच्या पुढचे जे व्हिडिओज असतील कंटिन्यू, ते पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे की मी काय काय टाकतो त्याच्यामध्ये. तर डायरेक्ट जाऊया करायला आमरस. आता आपले आंबे आलेले आहेत. तर मी 3 आंबे घेतले कारण की बाकीचे जे आंबे आहेत ते कच्चे आहेत. तर आंबे असे पाण्यामध्ये मी का ठेवलेत, कारण की म्हणजे कसं माहितीये की आंबा हा गरम असतो, तुम्हाला माहितीचा. हीट बाहेर जाण्यासाठी आपण 10 ते 15 मिनिटं पाण्यात ठेवणार आहोत. आणि आंबा आहे ना हा असा करायचा. हे मी व्हिडिओत बघितलं ते तुम्हाला सांगतो. त्याने काय होतं की जेव्हा तुम्ही कट करताना, आता बघा नॉर्मली लोक काय करतात, जे एक्सपर्ट असतात त्याच्यामध्ये वरतून कट करतात, साईड नाही करून हे पूर्ण असं प्रेस करून खाली काढतात आणि मग हे करतात. आपल्याला ते जमणार नाही. तर आपण प्रॉपर जसं खाण्यासाठी कट करतो ना तसं कट करणार आहोत. आणि मग त्याचे स्लाइस करून मग ते करून मिक्सरला लावणार होतो. पण आता मिक्सर नाही, तर आपण हाताने स्मॅश करणार आहोत. जर लाईट नाही आली तर हाताने स्मॅश करू. तर मी 3 आंबे घेतलेले आहेत मस्त. आणि हे प्रॉपर देवगडचे हापूस आहेत, कारण की देवगडच्या हापूसला खूप डिमांड आहे मार्केटमध्ये. आणि लोक काय करतात माहितीये, म्हणजे देवगडच्या हापूसच्या बॉक्समध्ये ना दुसरे जसे कर्नाटका झाले वेगवेगळ्या साईडचे जे हापूस आंबे आहेत अल्फेन्सो, ते टाकतात आणि विकतात लोकांना त्याच प्राइसमध्ये. इव्हन कधी कधी त्यापेक्षा जास्त प्राइसमध्येही विकतात लवकर मार्केटमध्ये आणून. तर ते तुम्हाला जर नसेल हवं असेल तर मी तुम्हाला म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर देईन, तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हवे तर तुम्ही आंबे मागवू शकता. चांगल्या क्वालिटीचे आंबे आहेत. ठीक आहे, तर आपण आता हे 10 मिनिटं असंच ठेवूया आणि बाकीच्या गोष्टी करायला घेऊया. तर आता आपण सेकंड स्टेपला जाऊया. तर हा आहे आपला छोटासा खलबत्ता आणि ही आहे आपली वेलची यासाठी, कारण की वेलची टाकल्याने ना म्हणजे काय बोलतात त्याला, वेलची टाकल्याने आमरसामध्ये फ्लेवर येतो आणि तो फ्लेवर आपल्याला हवाय त्यासाठी. पण जर जास्त प्रमाणात झाली वेलची तर पूर्ण आमरसाची वाट लागून जाते, कारण की वेलची लागून जातं. तर आपला हा फर्स्ट ट्राय आहे. काही लोक आमरसात वेलची टाकतात, काही लोक नाही टाकत, तुमच्या कोडी काय. पण मी सांगेन जर तुम्हाला प्रॉपर करता येत असेल तर थोडी वेलची टाका. म्हणजे जर 2-3 आंबे घेतात तर ही बघा, ही एवढी वेलची खूप झाली. आणि ही मी आता घेऊन आलेलो आहे 10 रुपयाची. केवढीशी वेलची 10 रुपयाला देतात बघा. मार्केटमध्ये पहिल्यांदा गेलो ना की असंच होतं, घरातले जातात त्यांना माहिती असेल. तर मी जो केरळला गेलेलो ना, एवढी झाडं होती ना तिथे वेलचीची, म्हणजे इलायचीची. तिकडे खूप झाडं होती, तिकडून चोरून आणायला पाहिजे होती, आपले पैसे वाचले असते. ठीक आहे, आता काय. तर आता ही जी वेलची आहे ही त्या खलबत्त्यात आपण टाकूया आणि ती कुटूया आणि मग आपण तुम्हाला भेटूया. ठीक आहे, तर ही सेकंड स्टेप आहे, ही करतो मी फटाफट आणि मग भेटतो तुम्हाला थर्ड स्टेपला. तर एक चांगली गोष्ट झालेली आहे मित्रांनो. आपण म्हणजे हे करतच होतो, वेलची कुटतच होतो, तर कुटून झालेली आहे. आणि लाईट पण आलेली आहे, बघू शकता मागे लाईट आलेली आहे. तर खूप चांगली गोष्ट झाली आहे, कारण की म्हणजे तसं लाईटीचं काही गरज नव्हती म्हणा. कारण की जो आमरस फक्त आंबे जे आहेत ना ते मिक्स करण्यासाठी आपल्याला म्हणजे मिक्सर एकदा लावायचं होतं, त्यासाठी लाईटीची गरज होती. आणि लोक काय करतात माहिती, स्टेप नंबर 3 ला काय करतात माहिती, इथे मिस्टेक करतात लोक काय करतात की मोस्टली जी आहे ना साखर, शुगर पावडर ना पिठी साखर टाकतात किंवा साखर जी आहे ती वाटून टाकतात आमरसामध्ये टेस्ट येण्यासाठी. पण जर तुम्ही गुळ वापरलात ना, गुळ हे बघा, हे गुळ मी घेऊन आलेलो आहे 5 किलो. तर ते गुळाने बोलतात की जो आमरस आहे ना त्याची टेस्ट अजून चांगली येते. तर आपण गुळ टाकणार आहोत, थोडंसं जास्त नाही, चवीप्रमाणे, कारण की आंबे तसे नॉर्मली गोड असतात आणि गुळ टाकल्याने त्याची टेस्ट अजून ऍड होईल. याप्रमाणे आपण टाकणार आहोत. टाकायचं म्हणजे जास्त नाही टाकायचं, थोडंसं. आता मी किसणी कुठे आहे, हा ही जी आपली किसणी आहे त्याच्यावरती मी ती किसून घेणार आहे गोल. आणि मग स्टेप कमी झाल्यावरती आपण भेटूया. आता स्टेप 3 आपण फॉलो करतोय, कारण की लास्ट टाइम मी बिर्याणीची व्हिडिओ टाकलेली ना, खूप साऱ्या लोकांचे मला घरातल्यांचे मेसेज आले की भाई तू फटाफट दाखवलंस, कशी केलीस काय दाखवली नाही. म्हणून आपण आता स्टेप बाय स्टेप चाललेलो आहे. तर व्हिडिओ मोठी होणार आहे. आमरस प्यायचा आहे तर घरी या.
तुम्हाला सगळ्यांना घर माहितीच आहे. तर ठीक आहे, चला आता जे आहे गूळ ते किसून घेऊया आपण आणि मग भेटूया नेहमीप्रमाणे. ठीक आहे, चला फटाफट करून घेऊया, कारण की म्हणजे पहिल्यांदा काम करतोय ना, कंटाळायला लागलाय. तर चला फटाफट करून घेऊया. तर आता काय झालं माहितीये की माझं गूळ जे आहे ते हे बघा, हे किसून मी घेतला चवीनुसार, थोडंसं जास्त नाही घेतलं. आता कसा टेस्ट लागेल देवाला माहिती, जे गेस्ट येणार आहेत ते सांगतीलच. तर म्हणजे काय झालं, मी आता आपला कॅमेरामॅन नाही आला, असा रॉग येतो ना, त्याचा असं बुक्की देणं झाला, पण तो नाही आलेला आहे. त्यामुळे प्रॉब्लेम काय झाला, आता मी कॅमेरा असा ठेवला तिकडे आणि सीन काय झाला की म्हणजे मी बडबडतोय, व्हिडिओ चालू करून बडबडतोय. मला वाटलं व्हिडिओ चालू केलाय, मी बडबडतोय आणि मी किसतोय बिसतोय सगळं करतोय, सांगतो तुम्हाला माहिती देतोय आणि म्हणजे व्हिडिओ चालू नाही झाली. तर प्रॉब्लेम झाला. तर हे बघा, मी गुळाबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देत होतो की बघा, हे जे गुळ आहे ना, पहिला काय व्हायचं माहिती, लहानपणी म्हणजे मम्मी वगैरे मला सांगायची ना गुळ घेऊन ये. तर हे गुळ जेवढं सफेद असायचं ना, म्हणजे हा बघा, हा असा लाईट कलर, एक मिनिट, हा असा लाईट कलर असायचा ना, तर मम्मी चांगलं बोलायची. आणि हे असं डार्क कलरचं घेऊन गेलो ना की मम्मी ओरडायची की हे काय घेऊन आला असं तसं. पण तेव्हा म्हणजे आपल्याला जास्त नॉलेज नव्हतं. पण आता जेव्हा जसं जसं आपल्याला समजतंय ना, म्हणजे की सगळीच सफेद गोष्ट चांगली नसते. ठीक आहे, तर याच्यामध्ये गुळाचं एक वैशिष्ट्य हे आहे की गुळ जेवढं चॉकलेटी म्हणजे असं डार्क कलरचं असेल ना, तेवढं ते चांगलं असतं, तेवढं त्याच्यात म्हणजे ते क्लीन करण्यासाठी केमिकल कमी वापरलेलं असतं. असं जर तुम्हाला नॉर्मली समजावं असं भाषेत सांगायचं झालं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या मला पण एवढ्या आता आठवत नाहीत, मी एकदा स्टडी केलेली त्याच्यामुळे सांगतोय. तर मग हे गुळ जेवढं डार्क असेल, चॉकलेटी असेल, तेवढं चांगलं असतं. आणि मोस्टली तुम्ही साखर अवॉइड करा, कारण की साखरेमुळे एवढे प्रॉब्लेम होत आहेत ना माणसांना. माझी एक फ्रेंड आहे डॉक्टर म्हणून, मी सांगतो, ती ज्या दिवशी मला सांगत होती ना, मी बोललो भाई साखर सोडायची, पण काय करणार, सगळ्यात साखर लागतेच आपल्याला. तर आणि एक काकी आहेत ज्यांचं मी बोललेलो ना, ज्यांनी आपल्याला रेसिपी सांगितली आहे, त्यांनी मला सांगितलं की तू गुळ वापर, चांगली बनेल. नाही तर मी जी आपली पिठी साखर असते ना ती वापरणार होतो, पण इन्स्टेड ऑफ दॅट आपण हे वापरलेलं आहे. ऑलमोस्ट आपलं आता काम झालेलं आहे. आता फक्त आंबे कापायचे आहेत आपल्याला आणि मिक्सरला लावायचे. तर ते लगेच 5 मिनिटात आपण करून घेऊया आणि मग आंबरस आपला रेडी होईल. ठीक आहे, तर आता आपण सगळ्यात आपल्या मेन गोष्टीवरती आलो की आंबे कापायचे. कारण की आमरसमध्ये आंबा खूप महत्वाचा असतो आणि लोकांना 2-3 प्रकारे आंबे काटतात, म्हणजे कट करतात. तेव्हा पहिली गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. हा आंबा, ही चाकूला धार नाही आहे, तर हा बघा, हा आंबा असं कट करतात लोक आणि हा जो आहे तो असा 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 करतात. पण त्याच्यासाठी जो आंबा आहे ना जास्त पिकलेला लागतो आणि मग ते असं प्रेस करतात आणि म्हणजे काढून घेतात. पण आपला एवढा आंबा पिकलेला नाही आहे. दुसरी गोष्ट, लोक ही वरच्या वरती साल काढतात आंब्याची अशी, एक मिनिट, ही अशी लेअर काढतात आणि हा आंबा जो आहे ना तो हे करतात. तर आपल्याला ते जमणार नाही, त्याच्यामध्ये टाइम वेस्ट होणार, तर आपण ते करणार नाही. आपण काय करणार, जसं बेसिकली आपण आंबा खाण्यासाठी कापतो तसा हा असा आंबा कापलाय आपण आणि आंबा बघू शकता एक नंबर दिसतो आहे. तर आपण पहिला खाणार आहोत. आंब्याच नंतरची गोष्ट आहे. आंबा बघा, ॲज अ देवगडकर वी आर प्राऊड ऑफ आंबा, कारण की देवगडचा हापूस पूर्ण जगात फेमस आहे. आणि जी टेस्ट आहे ना मित्रांनो, आहा, सांगतो तुम्हाला. त्याचा मी फटाफट मी करतो, तुम्ही बघायला 5 मिनिट्समध्ये. आणि आंबा मस्त आहे, खायला या. खूप छान आहे. तर आपण खाऊया आणि काम करूया पहिले. तर आपले आंबे जे आहेत ते कट करून झालेले आहेत आणि हे जे 2 आहेत ना ते एवढे जास्त पिकलेले नाहीत, पण गोड आहेत. आणि हा जो आंबा आहे हा खूप चांगल्या प्रकारे पिकलेला, म्हणजे हे असेच आंबे आपण यूज केले पाहिजे ह्याच्यासाठी, आमरससाठी. बट आपल्याकडे म्हणजे रेडी नव्हते, त्यामुळे आपण हे थोडेफार कच्चे आहेत ते आपण यूज करणार आहोत. साखर म्हणजे आपण गुळ तर टाकणार आहोत, तर ती टेस्ट येऊनच जाईल. आणि जी मी फर्स्ट स्टेप सांगितलेली ना तुम्हाला, म्हणजे असं वरचं कट करायचं, 1 मिनिट थांबा, वरचा आंबा कट करायचा, म्हणजे वरची साईड कट करायची आणि तो असा प्रेस करून काढायचा. त्यासाठी हे जे आंबे आहेत ना, तिसरावाला आंबा जो होता एकदम तो, आणि हा एवढा गोड असणार आहे ना, एकदम मस्त. म्हणजे जो मी पहिला खाल्ला त्याच्यापेक्षाही जास्त हा गोड असणार आहे. तर आता म्हणजे मी खात बसलो तर सगळे संपून जातात. तसे मला आंबे बिलकुल आवडत नाही, म्हणजे लिटरली मला कोणी विचारलं ना आंबा खाणार, मी नाही बोलतो. पण मी एकदा खायला लागलो की 3-4 आंबे खाऊन टाकतो. मग ते एकदा टेस्ट लागली ना, गोड लागलं की फटाफट खाऊन टाकायचं, असं माझं हे आहे. पण नॉर्मली मी अवॉइड करतो, कारण की कसं हीट वाढते अंगातली. तर ठीक आहे सर, आता हे झाले. आता हे कसे कट करून म्हणजे मिक्सरला लावायचे हे मी दाखवतो तुम्हाला. आता डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकूया कट करून. बघा तुम्ही कसे म्हणजे कट करून मी मग ते स्मॅश करून म्हणजे मिक्सरमध्ये हे करू, मग बाकी सगळी गोष्ट किंवा फटाफट आमरस रेडी करूया आपण. ठीक आहे, चला. तर हे बघा,
हा जो आंबा आहे ना ह्याला 1 2 3 4 5 असं कट करून घ्यायचं. हे पूर्ण पण आंबा आपण टाकू शकतो, पण त्याने नंतर म्हणजे काय होतं की ते स्मॅश होत नाही बरोबर. आणि मग हे असं म्हणजे ती स्लाइसची ॲडव्हर्टाईज यायची बघा आपल्या टी व्हीवरती, कॅटरीना म्हणजे स्लाइसची बॉटल अशी हे करून खायची. मग ते आंबे हे असं 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 कट करून 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 मग हे टाकायचं. आता मी बोलता बोलता गडबडीत म्हणजे काही करतो आहे, तुम्ही अवॉइड करा. तुम्हाला हे असंच टाकायचं आहे की हे मग हे असं पूर्ण आंबे म्हणजे साल फक्त राहते, बाकी पूर्ण आंब्याचा जो भाग आहे तो आपल्याला भेटून जातो. ठीक आहे, तर मी हे आता करतो आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. तर फायनली आपलं सगळं रेडी झालेलं आहे. कॅमेरामॅन इथं म्हणजे आपल्या गेस्ट आले ना त्यांनाच आपण कॅमेरामॅन बनवलं इथे बघ. तर याच्यात आपण थोडं गूळ अजून ॲड केलेलं आहे. मला वाटलेलं कमी लागेल, बट या लोकांनी मला सांगितलं की गूळ जास्त लागतं. आणि जे आपण पेस्ट बनवलेली ती आता मी याच्यात टाकतो. आणि लोक दूध पण टाकतात, पण दूध टाकल्याने ते मिल्कशेक होतं, तर आपण दूध नाही थोडंसं पाणी टाकू. तर मग हे जरा नीट मिक्स होईल. तर याच्यामध्ये आता आपण 1 पेला पाणी टाकणार आहोत. 1 मिनिट जा रे बाबा, पेला आलेला आहे. पाणी टाकूया, मिक्सरला लावूया आणि मग आपण भेटूया. ठीक आहे. फायनली आपला आमरस जो आहे तो रेडी झालेला आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यात थोडं तुम्ही दूधही टाकू शकता, म्हणजे थिकनेस जास्त असेल तर तुम्हाला हवं असेल तर. अदरवाईज असं आपण करू शकतो. आणि जो स्मेल येतो आहे ना एकदम मस्त येतो. आमच्या कॅमेरामॅन शोधतोय की कशी व्हिडिओ घेऊ. चला आता हा आपण फ्रीजमध्ये ठेवूया, मग थंड झालं की मग खाऊया. तर आपलं काम डबल झालेलं आहे. तर मेन गोष्ट आपण विसरलेलो म्हणजे आंब्याचा काय होतं म्हणजे आमरस जो आहे ना तो कधी कधी शरीराला वाटतो गरम असल्यामुळे डायरेक्ट आपण पितो, तर काही लोकांना पचत नाही. तर हे सुंठ आहे, सुंठ पावडर हे टाकायचं पण विसरलो रेसिपी वाटली. तर आपले जे गेस्ट आहेत त्यांनी आपल्याला आठवण केली आणि आपली 10 रुपये आता वेस्ट गेले असते कारण की दुसरीकडे कुठे आपण वापरणार नव्हतो. तर ही आहे मिलोनीची सुंठ पावडर जी आपण थोडीशी याच्यात टाकणार आहोत, ज्याने काय होईल की म्हणजे आमरस पिल्यानंतर आमच्या पोटात दुखणार नाही, कारण की तुम्ही बघताय तुम्हाला भेटणार नाही. चान्सेस आर हाय. तर ते त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण ही सुंठ पावडर वापरणार आहोत. ठीक आहे, किती नजर लावला तरी आमच्या पोटात दुखणार नाही. चला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आपला जोकचा पाठ, मस्ती करत होतो तर झालेला. आता याच्यात सुंठ पावडर टाकूया, परत आता मिक्सरला लावावं लागेल, तर ते लावून भेटू पण. ठीक आहे, ऑलमोस्ट झालेला आहे. आता फ्रीजरमध्ये ठेवूया, थंड करूया आणि खाता खाता भेटूया. तर फायनली आपला आमरस झालेला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आणि फ्रीजमध्ये ठेवूनही ऑलमोस्ट पकडून चालला आहे 1 अर्धा तास होऊन गेला. आता आपण फ्रीजमधून काढूया आमरस, वाटीत घेऊया, खाऊया आणि त्याचा स्वाद घेऊन सांगूया कसा झाला आमरस. फायनली आपला आमरस रेडी झालेला आहे आणि आता पडला असता, बट ठीक आहे. एका हातामध्ये फोन आणि हे आहेत आपले स्पेशल गेस्ट, अजून रिव्हील नाही केलं मी. ते पहिला आमरस घ्या. थँक्यू. ही दोघं आली आहे तिथे आमरस खायला आणि हिला आंबे पहिलेच भेटलेले. जरा इकडे बघ, आंबे बघा किती खाल्ले तिने की ते सांडू दे काही इश्यू नाही. खा आणि सांगा कसं झालंय. म्हणून एकट्याने आंबे नसतात खायचे माहिती. ठीक आहे चालेल, तुम्ही खा, नंतर व्हिडिओ बनवू आपण. फायनली आमरस खाऊन झालेला आहे दोघांचा. कसा होता आमरस? छान होता, मस्त होता. नाही खरं खरं सांगायचं, कुठं नाही बोलायचं. खरंच छान होता. इकडे बघून बोला रे. तुझं मी समजू शकतो. आमरस मी कधी खाल्लाच नव्हता. बघा पार्सल पण घेऊन चाललेत. एवढा आवडला की मागून घेऊन चाललेत. काय नाही, काकींनी म्हणजे रेसिपी सांगितलेली मला, तर मग त्यांच्यासाठी स्पेशली पाठवतो आहे. थोडीशी वेलची जरा जास्त झालेली आहे, नेहमीप्रमाणे आपल्याकडून काय नाही चुकी होणारच होती, झालेली आहे, बट छान झालं. ठीक आहे, तर आता हे दिलेलं आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा, फक्त वेलची कमी टाका
बस या ब्लॉगसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आम्ही काय ट्राय करू, मी काय बनवावं तुमची अशी इच्छा आहे. नॉनव्हेजमध्ये बोला, कारण की आपला असा लल्लू पल्लू छोट्या मोठ्या गोष्टी आपण नाही करत. आपण मोठं असं 2-3 तास लागले पाहिजे गोष्टी बनवायला, अशा गोष्टी करतो. तर कमेंटमध्ये सांगा, आपण ते नक्की ट्राय करू. चला.